गुड मॉर्निंग. ॲक्च्युली लेक्चर का नाही झाले याच्यानंतर, फर्स्ट लेक्चरनंतर लेक्चर नाही झाले. कारण काय, मला वाटलं होतं की ह्याच वीकपासून ऑफलाईन होणार आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की अजून हॉस्टेल चालू झाली नाही आपली. सो या काही रिझनमुळे अजून ऑफलाईन काही लेक्चर्स ऑफलाईन होतील, जो लोक ऑफलाईन येतील तर ऑफलाईन होतील. अदरवाईज वी हॅव टू टेक ऑनलाईन लेक्चर्स. ओके. आणि लगभग आफ्टर द वॅकेशन ऑफ दिवाळीनंतरच आपली ज्यावेळेस दिवाळीचे वॅकेशन संपेल त्याच्यानंतरच लगभग काय म्हणतात ते ऑफलाईन होईल, म्हणजे सुरळीत ऑफलाईन होईल. सो तोपर्यंत मला वाटतं फर्स्ट चॅप्टर आपलं संपून जाणार आहे ऑनलाईनमध्येच. ओके. सो नाऊ फर्स्ट चॅप्टर इज इंट्रोडक्शन आपण सिलेबस आणि ते पाहिलं होतं. नाऊ फर्स्ट चॅप्टर इज सोलर रेडिएशन. सोलर रेडिएशनचे टॉपिक पण सांगितले त्यांनी. तर त्याच्यात एक इंट्रोडक्शन म्हणून काय, फर्स्ट अपॉन what is meant by radiation. Radiation is the just a way to transfer the energy from one particle, or you can say that not particle, one place to another place. What बघा, energy in the form of heat which radiation which transfer the heat in the form of radiation are the ways which transfer the energy in the form of heat from one place to another place. फर्स्ट थिंग्स, आपल्याला डेफिनेशन नाही, तुम्हाला कुठे विचारलं जाणार नाही. बट एक रेडिएशन म्हणजे काय, त्याचे एक सिम्पल सी डेफिनेशन येते. काय, एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत एनर्जी ट्रान्सफर होते. एनर्जी काय होईल, ट्रान्सफर होईल. पण कोणत्या फॉर्ममध्ये, हीटच्या फॉर्ममध्ये. कशा, हीटच्या फॉर्ममध्ये. रेडिएशन, आता बघा हीट ट्रान्सफर जे होते त्याचे 3 वेज आहेत. फर्स्ट वन इज कंडक्शन, तुम्ही ऐकलं असाल, एखादा तुम्हाला हे 11-12ला झाले असतील. सेकंड वन इज कन्व्हेक्शन अँड थर्ड वन इज रेडिएशन. ओके. हे 3 वे, ज्या वेने हीट ट्रान्सफर होते. हीट ट्रान्सफर होते म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होते इन द फॉर्म ऑफ हीट, असं म्हणू शकतात तुम्ही. ओके. हे 3 वे. कंडक्शन रिक्वायर्ड मॅटर. एक रॉड घेतला मी, तुम्ही घरी गॅस चालू केला आणि एक रॉड घ्या आणि त्याला पकडून ठेवा. तुम्हाला काही वेळेस नंतर त्याच्या एक एंड का असेल, गॅस म्हणजे आपला याच्यामध्ये असेल, तो जिथं जाळ चालतो तिथं असेल, आणि दुसरा एंडला तुम्ही हाताने पकडलेला आहे. काही वेळानंतर तुमच्या तो जो हात जिथं तुम्ही पकडलेला आहे हाताने, तो एंड पण तुम्हाला हीट होताना दिसेल, गरम होताना दिसेल. ती जी प्रोसेस आहे, काय होतं आहे, एक वन एंड इथं जाळ चालू आहे आणि तुम्ही असं पकडलेलं आहे, तर इथं तुम्हाला हीट, ॲक्च्युली इथं हीट दिली जाते. मग ती हीट मॅटरमधून ट्रान्सफर होत इथपर्यंत. ते तुम्ही जास्त वेळ जे पकडलं तुम्हाला चटका लागेल, तुम्ही रॉड सोडून दिला. ओके. याच्यात काय होतं आहे, हीट ट्रान्सफर होते फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस थ्रू अ मॅटरच्या थ्रू ट्रान्सफर होते. बट रॉड लगेच विरघळून जाईल का, नाही. रॉडमधले पार्टिकल्स मूव्ह होत आहेत का, नाही होते. सो कंडक्शन हे प्रोसेस आहे. कंडक्शन हे सॉलिड पार्टमध्ये, सॉलिड स्टेटमध्येच केलं जातं. कंडक्शनची प्रोसेस होते दॅट्स हॅपन इन ओनली द सॉलिड पार्ट युअर सॉलिड मटेरियल्स. ओके. कारण याच्यात मॅटर तर लागतं, बट मॅटरचे मुवमेंट नाही होत. मॅटरचे मुवमेंट होणार नाही, त्याला म्हणतात कंडक्शन. सेकंड प्रोसेस जी ती कन्व्हेक्शन, दॅट्स ऑल्सो रिक्वायर मॅटर, बट it needed to move particle inside the matter. काय, या प्रोसेससाठी पण मॅटर लागतं, बट काय मुवमेंट होते पार्टिकल्सची. मीन्स यू कॅन से दॅट लिक्विड, फ्लुइड असं म्हणू शकता तुम्ही, कारण गॅसेस स्टेटमध्ये पण होतात. लिक्विड आता तुम्ही एक वॉटर बॉडी घ्या आणि एक वॉटर घेतलं तुम्ही, एकामध्ये एखादं व्हेसल्स, एका भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या. ओके. आपण भांडं डायरेक्ट गॅसवर असं ठेवतो. बट तुम्ही काय करा, एका साईडने त्याला हीट करा, तर तुम्हाला त्या साईडचे वॉटर पण
पूर्ण वॉटर हीट होताना दिसेल. आधी स्टार्टिंगच्या इथं जास्त हीट असेल, नंतर हळूहळू एनर्जी ट्रान्सफर होईल फ्रॉम वन पार्ट टू द अनादर पार्ट. मग त्यावेळेस काय होतं माहिती का, मॉलिक्युल्स, वॉटर तर मुवमेंट करत असतं ना, रॉड मुवमेंट करत नव्हता पण वॉटर तर मूव्ह करत असतं. वॉटरचे डिफरंट पार्टिकल्स आहेत ॲटॉम्स म्हणा मॉलिक्युल्समध्ये मूव्ह करत असतात. मग ह्या प्रोसेसमध्ये काय होतं आहे, ह्या प्लेसपासून त्या प्लेसपर्यंत एनर्जी ट्रान्सफर होते इन द फॉर्म ऑफ हीट, बट ड्यू टू मुवमेंट ऑफ द पार्टिकल्स इनसाइड द वॉटर सॉरी, ड्यू टू मोमेंट ऑफ पार्टिकल इनसाइड द वॉटर. माझ्या असं म्हणणं आहे, एक भांडं घेतलं आहे, त्याच्यात काय केलं आहे, वॉटर आहे, ओके. आणि आपण काय करतो आहे, इथं त्याला हीट प्रोव्हाइड करतो आहे. काय करतो आपण, हीट प्रोव्हाइड करतो आहे या पार्टला. फक्त इथलं वॉटर गरम होईल का, नाही, हळूहळू पूर्ण वॉटर गरम होईल. पण ती जी हीट होण्याची जी प्रोसेस आहे काय, आधी इथला पार्ट हीट होईल, नंतर दिस. पण ड्युरिंग दिस प्रोसेस मॉलिक्युल्स ट्रान्सफर फ्रॉम हिअर टू हिअर, मग ते एनर्जी ट्रान्सफर करत असतात. समजा इथला मॉलिक्युल्स असेल, त्याला आधी हीट मिळाली, तो इथपर्यंत त्याला त्याने हीट तिकडं ट्रान्सफर करून दिली. ह्या प्रोसेसमध्ये मीन्स कन्व्हेक्शन प्रोसेसमध्ये काय होतं आहे, जी बॉडी जे पण मॅटर तुम्ही ज्याला पण जे पण मॅटर हीट होणार आहे त्याचे पार्टिकल्स ॲक्च्युली मूव्ह होत आहेत. कंडक्शनमध्ये तसं नव्हतं, रॉडचे पार्टिकल ॲक्च्युली मूव्ह होत नव्हते. ओके, दॅट्स अ मायनर डिफरन्स. अँड लास्ट वन इज अ रेडिएशन विच डज नॉट रिक्वायर मॅटर ऑर मीडियम म्हणा, मॅटर म्हणण्यापेक्षा मीडियम, टू ट्रान्सपोर्ट एनर्जी फ्रॉम one place to other. What? Radiation is a way to transport the energy in the form of heat. You can say that light, okay, from one place to another place, but which not require the medium. कोणताही मीडियम लागत नाही. सोलर याच्यामध्ये अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईड गेला तर तिथं मीडियम नाही. देर इज नो ऑक्सिजन, नो कार्बन डायऑक्साईड, समथिंग, नो कुछ, काहीच नाही तिथं. त्याला मीडियम नाही लागत, त्याला म्हणतात रेडिएशन. अँड sun transport the energy from itself to another planet. You can say that earth, Jupiter, whatever, जिथे पण त्याची एनर्जी जाते ती कोणत्या फॉर्ममध्ये जाते, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये जाते. दॅट डज नॉट रिक्वायर द मीडियम, कारण ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईड जे गेले तुम्ही तर तिथं तुम्हाला मीडियम नाही. ओके, बट विदाउट मीडियम दिस एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू द अनदर पार्ट, वन प्लेस टू द अनदर प्लेस. सो वी हॅव टू डील विथ ओनली दिस. हे आपल्यासाठी काही कामाचे नाही, फक्त एक जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवायचं. बघा हे तीन जी वे ज्यातून हीट ट्रान्सफर होते, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. इंटरव्ह्यूमध्ये पण कुठे गेला तर हे विचारले जातात. कंडक्शन रिक्वायर्ड मॅटर्स, देर इज नो मोशन ऑफ ॲक्च्युअल मोशन ऑफ पार्टिकल्स इनसाइड द मॅटर. कन्व्हेक्शन requires the matter but there is a motion of particles inside the matters. You can say that all liquids heated or transfer the energy by this process. All solids transfer the energy by this process. And last one is the important, that's way used by the sun to transfer the energy from itself to the another planet. That's called radiation, which does not require the medium to transfer the heat from one place to another place. This is basic होतं की डिफरंट म्हणजे आउट ऑफ द सिलेबसही म्हणू शकता तुम्ही. तर रेडिएशन हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि त्या रेडिएशन जे एनर्जी ट्रान्सफर करतं आहे सनपासून, जी सनची एनर्जी जी सनने डेव्हलप केलेली किंवा क्रिएट म्हणण्यापेक्षा, ओके, यू कॅन से दॅट क्रिएट नाही म्हणू शकतात, जी एनर्जी सन देणार आहे आपल्याला, की जी एनर्जी सन टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये सेंड करतो आउटसाईड इटसेल्फ, ते रेडिएशनच्या फॉर्ममध्ये, म्हणून त्याला म्हणतात सोलर रेडिएशन. ओके, सो नाउ मूव टुवर्ड्स फॉरवर्ड. ओके, तर इंट्रोडक्शनमध्ये एक अजून दुसरी गोष्ट बघायला गेलं तर लाईफ ऑन द अर्थ का बघतोय आपण, सन रेडिएशन, सोलर रेडिएशन का शिकतो. एक मिनटं, मला प्रॉपर रेकॉर्डिंग होते का पाहून घेतो. ओके, ठीक आहे. का शिकतो आपण सोलर रेडिएशन, कारण आपल्याला अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस पाहता, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस पाहिजे नॉन रिन्युएबलपेक्षा. कारण पेट्रोल, डिझेल, कोल जे पण असतील ते एका सर्टन वेळेपर्यंत आपल्याला पुरणार आहेत, त्याचे आपण यूज करू शकतो, नंतर ते डिस्ट्रॉय म्हणण्यापेक्षा फिनिश होणार आहेत. मग त्याच्यासाठी आपण अल्टरनेटिव्ह सोर्सेस शोधतो. मग अल्टरनेटिव्ह सोर्सेसमध्ये सोलर
सॉरी अल्टरनेटिव्ह सोर्सेसमध्ये सोलर एनर्जी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण काय अवेलेबल खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये अवेलेबल आहे. सो वी हॅव टू यूज दिस एनर्जी इन द फ्युचर. इन द फ्युचर म्हणण्यापेक्षा आज पण त्याचा आपण यूज करतोय. तर बघा लाईफ ऑन द अर्थ, लाईफ ऑन द अर्थ इंट्रोडक्शनमध्ये हा एक टॉपिक पण गेला पाहिजे. लाईफ ऑन द अर्थ, आपण जे खातोय किंवा आपण जी लिव्हिंग सिस्टम आहे आपली, इवन ट्रीज पण म्हणा, झाडं पण म्हणा, हे सर्व सोलर रेडिएशनवर डिपेंड करतात. हाऊ, एक प्रोसेस ऐकलं असेल तुम्ही, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो मी तुम्हाला. फोटोस्फेअर म्हणण्यापेक्षा सॉरी फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस एक एक्झाम्पल आहे आपल्याला. नाही, फोटोसिंथेसिसमध्ये काय करतात, आपले जे ट्री आहे, झाडं आहेत, ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड CO2 ॲब्सॉर्ब करतात आणि ऑक्सिजन लिबरेट करतात. या प्रोसेसमध्ये असं म्हटलं जातं की ते एक प्रकारे त्यांच्यासाठी जेवण बनवतात. त्याच्यात काय करतात, ते एन्व्हायरमेंटमध्ये जे पण कार्बन डायऑक्साईड आहे ते ॲब्सॉर्ब करतात, त्याचा यूज करतात आणि काही पार्ट ऑक्सिजनच्या एनर्जी मीन्स ऑक्सिजनच्या फॉर्ममध्ये ते परत ॲटमॉस्फिअरमध्ये लिबरेट करून देतात. अँड सम पार्ट विच इज यूज ॲज अ एनर्जी टू इट सेल्फ. ओके, ही एक सिम्पलची प्रोसेस आहे, पण याच्यासाठी काय लागतं, टेम्परेचर. अँड दॅट्स कम फ्रॉम सोलर रेडिएशन. म्हणून तुम्ही जे काही एखादं झाड घरात लावलं असेल तर ते प्रॉपर त्याची वाढ होत नाही, कारण देर इज अ लॅक ऑफ टेम्परेचर, देर इज अ लॅक ऑफ सोलर रेडिएशन. घरात सोलर रेडिएशन येतात, बट त्या डिफरंट फॉर्म्समध्ये असतात, डायरेक्ट फॉर्ममध्ये नसतात. सो काही जे ट्रीज ज्यांना जास्त टेम्परेचर, जास्त एनर्जीची गरज असते, ते तुम्ही आउटसाईडच लावायला पाहिजे. घरात जे लावले तर ते त्यांची वाढ कमी असते किंवा ते वाढतच नाही, डिस्ट्रॉय होतात, समथिंग या गोष्टी होतात. कारण दॅट्स नॉट देर इज नो हॅपनिंग ऑफ दिस प्रोसेस. आणि ही प्रोसेस होत नसेल तर एक प्रकारचे त्यांचे जेवण तयार करू शकतात. एक प्रकार त्यांना जे कंटेंट लागणार आहे ते या प्रोसेसमधून तयार केले जातात. ओके, सो एक एक्झाम्पल आहे, म्हणजेच काय, लिव्हिंग सिस्टम, लाईफ ऑन द अर्थ, लिव्हिंग सिस्टम इट्स डायरेक्टली डिपेंड्स ऑन सोलर रेडिएशन मीन्स सन. हे सर्वात बेसिक आहे. आपण ही सोलर एनर्जी, असं नाही की आता आपण असं नाही की आज पेट्रोल डिझेल संपायला लागलं आहे की काय कोल संधी संपायला लागले म्हणून आपण अल्टरनेटिव्ह सोर्स फाईन करतोय की त्याचा आपण यूज करणार आहे किंवा करतोय. आता बेसिकली मागच्या 5, 7, 8, 10, 15 वर्षापासून जास्त यूज व्हायला लागला सोलर एनर्जी. आता 10 वर्षापासूनच यूज होतोय का, नाही. ॲक्च्युली ज्या वेळेसपासून लाईफ ऑन द अर्थ, लिव्हिंग सिस्टम एक्झिस्ट आहे अर्थवर, त्यावेळेसपासून आपण सोलर रेडिएशन यूज करतोय. फॉर एक्झाम्पल ट्री यूज करतात फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये, आपण यूज करतोय, बट ते नॅचरली यूज होत आहे. ती जी प्रोसेस, त्याचे सोलर रेडिएशन आहे ते नॅचरली यूज आहे. पण आता आपल्याला त्याला आर्टिफिशियल यूज करायचे आहेत, आपल्याला इलेक्ट्रिसिटीसाठी यूज करायचे. दॅट्स वाय वी आर डील विथ दिस. सॉरी, खोकला आहे मला थोडा. नाउ नेक्स्ट थिंग्स, एक बेसिक गोष्ट, एनी मॅटर विच हॅज, एक बेसिक थिंग्स जे तुम्हाला लक्षात ठेवायची, इंट्रोडक्शनमध्ये दिलं आहे, मे बी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येऊ शकतं, आला तर ऑप्शन क्वेश्चनमध्ये किंवा 1 मार्क्सचं क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतं. एनी मॅटर विच हॅज सम टेम्परेचर हायर दॅन टेम्परेचर हायर दॅन सराउंडिंग. Temperature higher than surrounding, then it emits radiation किंवा असं म्हणा हीट रेडिएशन. कोणतीही एक बॉडी घ्या, याला काहीतरी सराउंडिंग ॲटमॉस्फिअर असेल, जे पण असेल, गॅस, ऑक्सिजन, जे पण असेल ते, वॉटेवर जे असेल ते,
सराउंडिंगचे टेम्परेचर सपोज मी तुम्हाला सांगितलं की 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि या बॉडीचे टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस असेल तर दिस बॉडी इमिट द रेडिएशन. काय करतात ते? रेडिएशन इमिट करतात ते. विच ट्रान्सफर हीट फ्रॉम बॉडी टू सराउंडिंग. बघा, कोणतीही बॉडी ज्याचे टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा जास्त असेल तर ते काय करते? रेडिएशन इमिट करते. आणि दॅट्स दिस प्रिन्सिपल म्हणा की ही जी गोष्ट आहे दॅट्स डायरेक्टली अप्लाय ऑन सन. दॅट्स डायरेक्टली अप्लाय ऑन सन. मी रॉड घेतला, त्याचा एक एंड गॅसवर ठेवला आहे, ओके, आणि एक पकडून ठेवला आहे मी. का होईल? हा एंड गरम होईल, टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागेल. पण सराउंडिंगचे टेम्परेचर इन्क्रीज होईल का? सराउंडिंगचे टेम्परेचर इन्क्रीज होणार नाही. ते केव्हा होईल? याचे टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा जास्त झालं की हा काय करेल? रेडिएशन इमिट करेल. फक्त इथून हीट इथपर्यंत ट्रान्सफर होणार आहे. याची हीट ॲटमॉस्फिअरमध्ये पण जाईल. त्याला लॉस पण म्हणू शकतो आपण. मला समजा इथून इथपर्यंत हीट ट्रान्सफर करायची, तर याची जी रॉडची जी हीट, रॉडमध्ये जी हीट येणार आहे ती रेडिएशनच्या फॉर्ममध्ये आउटसाईड जाते. एक प्रिन्सिपल आहे. all the materials or any materials which has the temperature greater than the temperature of surrounding, then that material emits the radiation which has some heat, okay, and that's heat transfer from this material to the surrounding, and that's happen for the sun. Sunचे टेम्परेचर हे त्याच्या सराउंडिंगपेक्षा, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द ॲटमॉस्फिअर, ओके, ॲटमॉस्फिअर तर आहे सनच्या वेळेला, पण सराउंडिंग म्हणूया आपण. सनचे टेम्परेचर हे त्याच्या सराउंडिंगपेक्षा खूप जास्त आहे. दॅट्स वाय सन इमिट्स रेडिएशन. आणि ते रेडिएशन मूव्ह करत त्याला तर मीडियम लागत नाही. आताच पाहिलं आपण, मीडियम डज नॉट रिक्वायर फॉर द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बाय द रेडिएशन प्रोसेस, ओके. दॅट्स रेडिएशन रीच टू प्लॅनेट्स विच हॅज काय म्हणतात ते, सर्क्युलर मोशनमध्ये अराउंड द सन जे पण प्लॅनेट फिरतात, ज्युपिटर म्हणा, अर्थ म्हणा, वॉट एव्हर जे पण असेल, मून इवन, त्या प्लॅनेटपर्यंत जस्ट लाईक फॉर अस मीन्स अर्थपर्यंत जी हीट येते सनपासून ते रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. ती काय ते? कारण सनचे टेम्परेचर खूप जास्त आहे म्हणून तो काय करतोय? हीट इमिट करतोय इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. हेच प्रिन्सिपल, एका बॉडीवरचे हेच प्रिन्सिपल तिथं यूज झालेलं आहे, ओके. नाव मग आता हे रेडिएशन कोणते आहेत? एक सिंगल रेडिएशनचे काही टाईप्स आहेत का? यस. तुम्ही अजून एक गोष्ट ऐकली असाल जी आता आउट ऑफ सिलेबस आहे आपल्यासाठी, बट हे गोष्टी ऐकल्या असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणण्यापेक्षा रेडिएशन म्हणा. ह्या गोष्टी हे ऐकलं असाल तुम्ही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? एक बंच केला आहे रेडिएशनच्या बंच केला आहे की यू कॅन से दॅट ऑल द रेडिएशन एक्झिस्ट इन दिस युनिवर्स क्लासिफाईड इन डिफरंट टाईप्स अकॉर्डिंग टू वेवलेंथ और फ्रिक्वेन्सी, ओके. मी तुम्हाला त्याचे नेम सांगतो, आपल्याला काही जास्त डीप नाही यायचे की वेवलेंथ काय असं काय. तर त्याच्यामध्ये फर्स्ट येतो रेडिओ वेव्ह, सेकंड येते मायक्रोवेव्ह, थर्ड आहे रेडिओ मायक्रो, IR इन्फ्रारेड रेडिएशन येते, नंतर व्हिजिबल, नंतर अल्ट्राव्हायलेट, UV रेडिएशन, नंतर एक्स-रे आणि लास्टमध्ये गॅमा रे. आपल्याला नाही आहे सिलेबसमध्ये. कोणतं तरी एक मला वाटतं राहिलं आहे, रेडिओ मायक्रो, IR, व्हिजिबल, 4 + 3 7, ओके. हे जे 7 रेडिएशन आहेत याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला क्लासिफाय करण्यात आलं आहे अकॉर्डिंग टू व्हॉट? वेवलेंथ. This radio wave has higher wavelength and this is lower, okay. 1 minute.
चेक करून घेता मला एकदा. ओके, आपल्याला नाही याचे सिलेबसमध्ये सर्वांचे नाव, आपल्याला फक्त याच्यातून 2-3 यूज करायचे. सो बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मीन्स व्हॉट, क्लासिफिकेशन ऑफ रेडिएशन अकॉर्डिंग टू वेवलेंथ और बंच ऑफ द रेडिएशन विच क्लासिफाय अकॉर्डिंग टू वेवलेंथ और यू कॅन से दॅट फ्रिक्वेन्सी. त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत पण दॅट्स नॉट बिलॉंग्स टू अवर सिलेबस और वी डोंट हॅव टू deal with the what is the wavelength of radio wave, what is the frequency of wavelength, that's not required for us. We have to deal only this solar radiation. Okay, so then solar radiation consists, बघा एवढेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे रेडिएशन जे असतील ना ते एवढेच टाईपचे पूर्ण युनिवर्समध्ये एक्झिस्ट, त्यांना क्लासिफाय करण्यात आलं आहे. मग सोलर रेडिएशन काय, तर सोलर रेडिएशन बिलॉंग्स टू दिस और यू कॅन सी दॅट सोलर रेडिएशन कन्सिस्ट सम रेडिएशन आउट ऑफ दिस. ओके, त्याच्यात येतो IR व्हिजिबल, IR पण नियर इन्फ्रा काहीतरी मीन्स त्याच्यातला काही पार्ट येतो. व्हिजिबल रेडिएशन, व्हिजिबल मीन्स व्हॉट, व्हिजिबलचे पण काय 7 टाईप्स आहेत, रेड वॉलेट आणि त्याची मेन रेडिएशन येते. तर व्हिजिबल ऑल्सो कन्सिस्ट ऑल्सो including by these radiations IR and some part of UV. Some part of UV radiation, that is this radiation are the harmful for us. But ओझोन लेअर जे आहे ते ओझोन लेअर काय करतं, सोलर रेडिएशनमधून याचा जो पार्ट आहे तो ॲब्सॉर्ब करून घेतात आणि फक्त जे हार्मफुल रेडिएशन नाहीत तेच आपल्यापर्यंत येतात. आणि त्याच्यात काही हीट असते, ती हीट म्हणजे आपण जी फील करतो, तुम्ही आउटसाईड घराच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला जे ऊन लागतं ते जे फील करताय तुम्ही, दॅट्स हीट कम्स फ्रॉम द सन. हे तर तुम्ही हे माहिती असेल तुम्हाला काय. तर ती जी हीट आहे ती ओझोन लेअरमधून पास होऊन आपल्यापर्यंत येते. पण जे हार्मफुल आहेत, ओझोन लेअर जर नसेल तर टेम्परेचर खूप जास्त असेल अर्थवर, दॅट्स नॉट ॲक्च्युली दॅट्स नॉट काय म्हणतात ते बेनिफिशियल फॉर अस. ॲक्च्युली आपला तो लॉस करणार आहे. ॲक्च्युली माणूस जगूच नाही शकत तेवढ्या हीटमध्ये. म्हणून ओझोन लेअर इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फॉर अस ऑर अर्थ लाईफ. ओके, त्याच्यामधून बघा IR, व्हिजिबल आणि UV हे 3 रेडिएशन्स, याच्यातला काही पार्ट आणि व्हिजिबल हे 3 रेडिएशन इन्क्लुडिंग असतात. हे 3 रेडिएशन कंटेंट असतात सोलर रेडिएशनचे. ओके, याची वेवलेंथ दिलेली आहे आपल्याला 0.25 मायक्रोमीटर टू 4.5 मायक्रोमीटर. ही जी रेंज आहे ही सोलर रेडिएशनची रेंज आहे. ओके, ही त्याची वेवलेंथ आहे. दॅट्स इम्पॉर्टंट फॉर अस इन 1 मार्क्स क्वेश्चन्स और यू कॅन सी दॅट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्ह तर आता नाही होणार, ऑनलाईन होणार नाही एक्झाम, ऑफलाईन एक्झाम होईल. बट दॅट्स इम्पॉर्टंट इन द 1 मार्क्स क्वेश्चन जे असतात तुम्हाला राहतात, काही 5 का 4 क्वेश्चन असतात, त्याच्यामध्ये ही रेंज इम्पॉर्टंट असेल, ही रेंज विचारली जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, नाऊ नेक्स्ट वन. मग सोलर रेडिएशनचे अजून काही टाईप्स आहेत का, हे तर बेसिक सोलर रेडिएशनचे कंटेंट आहे असं म्हणू शकतो आपण. मग सोलर रेडिएशनला त्यांनी काय केलं आहे, जे येणार आहेत नंतर डेफिनेशन येणार आहे आपल्याला. सोलर रेडिएशनला डिफरंट टाईप्समध्ये थोडंसं क्लासिफाय म्हणण्यापेक्षा त्याचे वेगवेगळे टाईप्स करण्यात आलेले आहेत. त्याच्यात फर्स्ट आहे डायरेक्ट रेडिएशन. सेकंड जे पाहिलं तुम्ही डायरेक्ट, नंतर डिफ्यूज रेडिएशन. अँड थर्ड जे पाहिलं तर ते म्हणजे काय, रिफ्लेक्टेड रेडिएशन. मला वाटतं थोडं लिंक लागले असेल. काय आहे बघा, डायरेक्ट रेडिएशन, डायरेक्ट जे आपल्यापर्यंत येतात त्यांना डायरेक्ट रेडिएशन म्हणतो. साधं सिंपल आहे. ॲक्च्युअली डेफिनेशन नंतर आहेत, इथं फक्त टाईप्स आहेत. डिफ्यूज रेडिएशन विच रिफ्लेक्टेड बाय मॉलिक्युल्स ऑफ द ॲटमॉस्फिअर्स. ॲटमॉस्फिअर काय होतं आहे, एक मिनिट, अर्थ आहे. ओके, आणि याच्या आउटसाईड काय ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअर्स विच कंटेन्स डिफरंट टाईप ऑफ गॅसेस, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉट एव्हर जे पण असेल ते. ओके, आणि हे येत आहे तुमच्या रेडिएशन. म्हणजे असं रेडिएशन येतात त्याच्यात मॉलिक्युल्स आहेत, त्याच्यावरती हीट करतात. काही रेडिएशन डायरेक्टली अर्थ सरफेसवर येतात, दॅट्स कॉल्ड डायरेक्ट रिॲक्शन. ते येणारच आहे, नंतर परत डिफाईन करेल मी. ओके, सेकंड वन्स मॉलिक्युल्सला हीट करतायत, मॉलिक्युल्सचे व्हायब्रेशन होईल, परत ते एनर्जी इमिट करेल आणि असं करत मॉलिक्युल्सला हीट करत अर्थवरती आहे, त्यांना म्हणतात डिफ्यूज रेडिएशन. ओके, दॅट्स कंटेंट्स
lower energy than direct reaction. Why? Because the energy of diffuse radiation means energy of direct radiations. Whenever that radiation bombard on molecules absorb some part of the energy, absorb करून घेतो काही, तिथं एनर्जी लॉस होते आणि नंतर जे रेडिएशन तिथून परत बंबार्डिंग नंतर जे रेडिएशन इमिट केले जातील मॉलिक्युल्समधून त्यांना डिफ्यूज म्हणतात, विच हॅज द एनर्जी लोअर दॅन द डायरेक्ट रेडिएशन. ओके, ह्या रेडिएशनची एनर्जी याच्यापेक्षा कमी असते. आणि लास्ट वन इज अ रिफ्लेक्टेड रेडिएशन. मी आधीच बोललो तुम्हाला, घराच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला सनलाईट मिळेल. ओके, घराच्या मध्ये मिळेल का? येस, वी हॅव दॅट. बघा, दिवसा घराच्या लाईट्स ऑफ असतात तरी आपल्याला सर्व काही दिसतं. हाऊ? कारण काय? रिफ्लेक्टेड रेडिएशन. देर इज सम पार्ट ऑफ दिस. ओके, हे सुद्धा डिफ्यूज रेडिएशन पण आहेत. काय होतं, एअर मॉलिक्युल्समधून जे रेडिएशन, समजा इथं एअर मॉलिक्युल्स आहे. ओके, हे रेडिएशन डायरेक्टली असं आउटसाईड, घराच्या आउटसाईड जाणार आहे, बट ते इथं बंबार्ड झालं आणि दुसऱ्या मॉलिक्युल्स, दुसरा तिसरा पुढच्या मॉलिक्युल्स असे बंबार्ड होते ना, घरात एंट्री करतात. आणि मग आपल्याला हे जे बारीक उजेड दिसतं घरात, लाईट ऑफ आहेत, पण केव्हा? दिवसा. तर ते जे उजेड आहेत दॅट्स डिफ्यूज आणि रिफ्लेक्शन हे दोघांमुळे असतात. रिफ्लेक्टेड म्हणजे काय? थ्रोईंग बॅक फ्रॉम सम सर्फेसेस. कोणत्याही सर्फेस, एक बॉल घ्या तुम्ही आणि भिंतीवर मारा, तो तुमच्याकडे येईल, म्हणजे काय झाला? तो रिफ्लेक्ट झाला. साधे सिम्पल डेफिनेशन आहे. थ्रोईंग बॅक फ्रॉम एनी बॉडी ऑर सरफेस कॉल्ड रिफ्लेक्शन. आणि म्हणजे रेडिएशनचे जे समजा एखादी बॅटरी घेतली तुम्ही आणि वॉलवर चमकवली तर त्याचे जे उजेड आहे हे रिफ्लेक्ट होतं, म्हणजे बॅक येतं वॉलवरून. काही प्रमाणात रेडिएशन ॲब्सॉर्ब होतील आणि काही रेडिएशन हे बॅक तुमच्या डायरेक्शनला येतील. फक्त वॉलवर असं तुम्हाला पॉईंट नाही दिसणार, जस्ट लाईक लेझर चमकवल्यावर फक्त एक पॉईंट दिसतो. बॅटरीचे तसं होत नाही. लेझरचे का पॉईंट दिसतो? ते दॅट्स अ पार्ट ऑफ लेझर, ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही ज्यावेळेस एखादी अशी बॅटरी पकडून ठेवली मेशी आणि चमकवले, तुम्हाला पूर्ण रूममध्ये थोडासा उजेड दिसेल. इथं डार्क असेल तर इथं डार्क मीन्स इथं जास्त हे असेल, उजेड असेल तर तुम्हाला आउटसाईड किंवा दुसऱ्या प्लेसेसवर कमी उजेड दिसेल. दॅट्स रिफ्लेक्टेड अँड डिफ्यूज रेडिएशनमुळे असतं. ओके, आणि इथं जे उजेड असेल हे डायरेक्ट रेडिएशन म्हणू शकतात तुम्ही. दिस फ्लॅश ड्यू टू डायरेक्ट रेडिएशन. बट दुसरा जो फ्लॅश असेल पूर्ण रूममध्ये, दॅट्स अ पार्ट ऑफ दिस. हे दोघं मिळून असतात. ओके, सो आता रेडिएशन मेजर करण्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. इंट्रोडक्शनच चालू आहे, मला वाटलं नव्हतं इंट्रोडक्शन एवढं मोठं झालं. रेडिएशन मेजर करण्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. ते आपण लास्टमध्ये, चॅप्टरच्या लास्टमध्ये ज्यावेळेस येईल त्याचे टॉपिक त्यावेळेस पाहू. आता त्याला काही करण्याची गरज नाही. सो नाऊ फर्स्ट टॉपिक, 1 मिनिट. ओके, the first topic of this chapter is the sun. फर्स्ट टॉपिक काय या चॅप्टरच्या? द सन मीन्स सनची इन्फॉर्मेशन. ओके, फर्स्ट ऑफ ऑल सन इज अ स्टार. लक्षात ठेवायचं, सन काय? स्टार आहे, विच इमिट lots of energy. That's why it has some special image among the different stars. जेवढे भी स्टार दिसतात, सन इज ऑल्सो वन ऑफ द स्टार आहे. ओके, दॅट्स इमेज द लॉट्स ऑफ एनर्जी. हे लक्षात ठेवायचं. हां, मे बी 1 मार्क्स क्वेश्चनमध्ये किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जाऊ शकता. स्टार. IMP फॉर सोलर सिस्टम. IMP फॉर एक्झाम असं नाही ते. सनबद्दल बोलतो आहे, मग इथे लिहायची गरज नाही. तर द सन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर सोलर सिस्टम. मी डायरेक्ट जस्ट थोडं टॉपिक्स टाईप लिहितो मी त्याला. व्हॉट? IMP फॉर द सोलर सिस्टम. सन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर सोलर सिस्टम, नॉट फॉर ओनली अस. वाय? बघा काय आहे सन, सोलर सिस्टम काय? सन आहे आणि त्याच्या सराउंडिंगमध्ये डिफरंट टाईप्सचे वेगवेगळे, डिफरंट टाईप्सचे म्हणण्यापेक्षा वेगवेगळे काय आहेत? ऑर्बिट्स आहेत असं म्हणू शकता. ऑर्बिट्स मीन्स पाथ वेअर डिफरंट प्लॅनेट्स. ओके, इथं एक प्लॅनेट असेल, इथं एक प्लॅनेट आहे, इथं हे सर्व
सनच्या सराउंडिंगमध्ये रोटेट होत आहेत, रोटेट म्हणणं रोटेशन कंप्लीट करतायत. ओके, रोटेटिंग मोशनमध्ये. आणि त्याच्यामधून एक काय आहे, सपोज दिस इज अर्थ. व्हाय? तर बघा, सर्क्युलर मोशन ज्यावेळेस होतं एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस गोल फिरत असतो, तर दॅट्स रिक्वायर सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला नाही आहे, आता सांगतोय मी, फक्त लक्षात ठेवा. कोणत्याही बॉडीला सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी ना सेंट्रिपिटल फोर्स लागतो. दॅट्स नॉट अ रिअल फोर्स. द सेंट्रिपिटल फोर्स comes from any other forces, just like gravitational force, electrostatics force, frictional force, you can say that. Obviously yes, frictional force. हे जे मेन फोर्सेस आहेत, न्यूक्लिअर फोर्स, या फोर्सेसमुळे सेंट्रिपिटल फोर्स क्रिएट होते एखाद्या बॉडीवर आणि ती बॉडी मग सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होते. तर बघा इथं अर्थसाठी तर ऑब्विसली सन इम्पॉर्टंट आहे. व्हाय? बिकॉज द लिव्हिंग लाईफ. बट व्हेनेवर वी डील विथ द अनदर प्लॅनेट्स, टिल टुडे देर इज नो प्रूफ ऑफ एलियन्स. काही एलियन्स आहे, अजून असा काही प्रूफ नाही रिअलमध्ये असा एक्झिस्ट आहे, दुसऱ्या वेगळ्या प्लॅनेटवर काहीतरी लिव्हिंग सिस्टम एक्झिस्ट आहे, असे काय अजून प्रूफ नाही एवढे. ओके, कोणी असं डायरेक्टली 100% शुअर नाही सांगू शकत. तसं आपण फक्त असं कन्सिडर करू की अर्थवरच लिव्हिंग सिस्टम आहे. मग याच्यासाठी अर्थचा इम्पॉर्टन्स काय, त्याच्यावर जे काय नसेल. तर बघा, हे रोटेशनल मोशनमध्ये आहेत. हे रोटेशनल मोशनमध्ये येते, यांना रोटेशनल मोशनमध्ये फिरण्यासाठी काय लागतं आहे, सेंट्रिपिटल फोर्स लागतो आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स कुठून येतो आहे, तर सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोन बॉडींचा जर मास असेल, ऑब्विसली बघा सनला काहीतरी मास असेल आणि हा जो प्लॅनेट याला पण मास असेल, मग दोन बॉडीमध्ये मास आहे म्हणजे देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दोज planet, or you can say that sun and this planet. Okay, gravitational force exists, a attractive force, and that attractive force is responsible for centripetal force which is required by this planet to move in a circular orbit. Suppose solar system मधून मी सन काढून घेतला, रिमूव्ह करून घेतला, तर काय होईल, हे एकमेकांवर कोलाइड होऊन जातील and solar system will be destroyed. So solar system is depends on this gravitational force which required to move by this planet or earth पण रोटेट करते. मग तो जो ग्रॅव्हिटेशनल सेंट्रिपिटल फोर्स जो लागणार ते जेवढे पण प्लॅनेट असतील सनच्या अराउंडमध्ये रोटेट होण्यासाठी, तो जो फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स, दॅट्स कम फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फोर्स और ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द सन ऑन ऑल द अदर प्लॅनेट्स. ओके, सो स्टार आहे इम्पॉर्टंट फॉर सोलर सिस्टम, दॅट्स वाय इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज हार्ट ऑफ सोलर सिस्टम. याला काय म्हणतात आता, हार्ट. नाऊ सन आहे का ॲक्च्युली सन काय ॲक्च्युली अ बॉल ऑफ ग्लोइंग गॅसेस. अ बॉल ऑफ ग्लोइंग गॅसेस असं म्हणू शकतात. खूप ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. ग्लोइंग मीन्स ॲक्च्युली हीट ग्लो करणे, म्हणजे फ्लॅशेस म्हणू शकतात तुम्ही. ओके, ट्रिमेंडस अमाऊंट आणि एक बॉलसारखं. सो त्याला असंही म्हटलं तर बॉल ऑफ ग्लोइंग गॅसेस. आणि डिफरंट टाईप्स ऑफ गॅसेस देर एक्झिस्ट ॲक्च्युली. सम गॅसेस आर लॉट्स ऑफ अमाऊंट आणि काही गॅसेस एकदम थोड्या प्रमाणामध्ये, जास्त काही नाही. पण दॅट्स ऑल्सो कॉल्ड एज बॉल ऑफ ग्लोइंग गॅसेस. नाव डायमीटर ऑफ सन, हे तुम्हाला क्रॅम्प करायचे ना. डायमीटर ऑफ काय आहे, डायमीटर ऑफ सन काय आहे, मास काय द्यायचं. तर बघा डायमीटर ऑफ द सन काय आहे, 1.3 इंटू 10⁶ किलोमीटर. हाऊ बिग, एक अंदाजा लावू शकतो आपण. 1.39 इंटू 10⁶ किलोमीटर एवढं डायमीटर आहे. व्हॉट इज मीन बाय फर्स्ट थिंग्स, डायमीटर. तर बघा सन काय आहे, स्पेरिकल शेपमध्ये एक फुटबॉल सारखा आहे. ओके, फर्स्ट थिंग आपण एक काम करू, सर्कल ड्रॉ करू. ओके, सर्कलच्या हा काय सेंटर आहे. डायमीटर म्हणजे काय, तर हे जे डिस्टन्स असेल ह्या पॉईंटपासून हे बघा हा सेंटर, हा सर्कम्फरन्स. डायमीटर मीन्स लाईन विच जॉईन द 2 पॉईंट्स ऑन द सर्कम्फरन्स. बघा हा एक पॉईंटला जॉईन करते आणि या पॉईंटला जॉईन करते ती लाईन, बट विच हॅज टू पास थ्रू अ सेंटर. पण ते कुठून पास होते, सेंटरमधून.
त्याला म्हणतात डायमीटर. फुटबॉलचा पण डायमीटर येतो. फुटबॉलचा जो सरफेस असेल, सरफेसचे 2 पॉईंट जॉईन करायला लाईन बघा, सर्कलमध्ये हे 2 पॉईंट पण मी जॉईन करू शकलो, याला डायमीटर म्हणणार का? नाही. वाय? बिकॉज दिस लाईन नॉट गोईंग थ्रू सेंटर. कुठून? सेंटरमधून जात नाही, सेंटरमधून जाणार पाहिजे. मग फुटबॉल जे घेतला मी तर सरफेसचे 2 पॉईंट जॉईन करणारी लाईन पाहिजे आणि ती बी कुठून? सेंटरमधून पास होणार आहे. ओके, दॅट्स कॉल्ड डायमीटर. मग सन पण काय स्फेरिकल शेपमध्ये घेतो आपण, फुटबॉल सारखा असतो म्हणून त्याचे डायमीटर दिले. किती आहे? 10⁶ किलोमीटर. फक्त 1 किलोमीटर नाही, 10⁶ किलोमीटर आहे. दॅट्स इम्पॉर्टंट फॉर अस. आणि युनिट पण खूप इम्पॉर्टंट आहे, किलोमीटर. ओके, रफली जे बघितलं तर याचे डायमीटर 109 टाइम्स अर्थ. रफली जे बघितलं तर काय, सनचे जे डायमीटर हे 109 टाइम्स, म्हणजे सन किती मोठा असेल विचार करा. अर्थ किती लहान असेल ॲज कम्पेअर टू सन. याच्याने पण लहान, ॲज कम्पेअर टू दिस ही पण जास्त झाला. 109 टाइम्स अर्थ. दॅट्स ऑल्सो आज ॲक्च्युली म्हणजे विचारलं जाऊ शकते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये. दॅट्स ऑल्सो आज बाय एक्झामिनर इन एक्झाम इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ऑर 1 मार्क्स क्वेश्चन. लक्षात ठेवायचे. व्हॅल्यू पण क्रॅम करा, हे पण क्रॅम करायचे. आफ्टर दॅट मास ऑफ सन. तर मास ऑफ जे सन दिलं आहे 2 × 10⁻30 kg. किती? 2 × 10⁻30 kg. किती जास्त मास असेल विचार करा सनचा. 10⁻30 kg मध्ये येते. ओके, याला पण अर्थच्या कम्पेअरमध्ये जे बघितलं तुम्ही तर टाइम्स अर्थ मास. $330,000 टाइम्स अर्थच्या मास. अर्थचे जे मास आहे त्याच्या किती टाइम्स आहे, किती पटीने जास्त आहे? 330,000 एवढ्या पटीने जास्त आहे. अर्थ किती मोठी आहे आपल्याला माहिती आहे, अँड ॲज कम्पेअर टू अर्थ मग सन किती मोठा असेल? दॅट्स इंडिकेट बाय डायमीटर. अँड अर्थचं मास जे असेल तर त्या मासच्या किती पटीने जास्त आहे? तर 330,000 टाइम्स द अर्थ मास. ओके, ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे असं 90 काहीतरी, 1 मिनटं. ओके, हे जे मास आहे अर्थच्या कम्पेरिझन सोडा, पूर्ण सोलर सिस्टम जे बघितले, सोलर सिस्टममध्ये काय येईल? सन, अर्थ, ज्युपिटर, सर्व जे प्लॅनेट असतील सर्व. हे पूर्ण सोलर सिस्टमचे मास जर तुम्ही कन्सिडर केलं तर त्याच्या मासच्या कम्पेअरमध्ये सनचे मास किती आहे त्या मासच्या कम्पेअरमध्ये म्हणण्यापेक्षा ॲक्च्युअली सन इज अ पार्ट ऑफ सोलर सिस्टम. मग सोलर सिस्टमचे जे पूर्ण मास आहेत त्याच्यामधून सनचे मास किती आहे? तर दॅट्स 99.86%. सन हॅज अ मास 99.86% ऑफ सोलर सिस्टम. पूर्ण विचार करा, सोलर सिस्टममध्ये काय काय येईल? सेंटरमध्ये सन अँड सराउंडिंगमध्ये प्लॅनेट असेल. आपल्याला ते एवढं नाही की कोणते प्लॅनेट ते काय आपल्याला त्याच्याशी डील नाही करायची. बट एक लक्षात ठेवा, सोलर सिस्टमचे जे पूर्ण मास आहे त्याच्या 99.86 मास कन्सिस्ट बाय सन. ॲक्च्युली सनमध्ये तेवढा मास. आणि मग राहिलेलं जे असेल किती 0.14% काय काय आहे? सर्व प्लॅनेट आहेत, इन्क्लुडिंग अर्थ, ज्युपिटर, मून, वॉट एव्हर जे पण असेल सोलर सिस्टममध्ये जेवढे पण प्लॅनेट आहे सर्व प्लॅनेट 0.14% आहेत. राहिलेलं जे पूर्ण मास आहे हे पूर्ण कुठे आहे? सनमध्ये कॉन्सन्ट्रेट केलं गेलं आहे की सनचे मास येते. नाव मेन डिस्टन्स ऑफ सन टू द अर्थ. ऑब्वियसली समजा इथं कुठंतरी अर्थ असेल तर मेन डिस्टन्स म्हणजे हे जे डिस्टन्स आहे
हे मेन डिस्टन्स अँड दॅट्स डिस्टन्स इज मेन डिस्टन्स. तुम्हाला हे क्रॅम करायचे लक्षात ठेवा, 1 मार्क्ससाठी क्वेश्चन येईल. आणि आता ऑब्जेक्टिव्हच्या भरोसे बसू नका, ऑनलाईन पेपर होणार नाही, ऑफलाईन पेपर नसतील हां. सो वी हॅव टू राईट देअर 149.6 इंटू 10⁶ किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. कुठून? सनपासून अर्थ. दॅट्स अर्थ. ह्याला म्हणतात मेन डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ अँड दॅट्स कॉल्ड ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल क्या याला म्हणतात 1 AU. तिकडे दिसेल का? येस दिसेल. 1 AU. मेन डिस्टन्स फ्रॉम अर्थ टू द सन 149.6 इंटू 10⁶ किलोमीटर अँड दॅट्स कॉल्ड ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके, लक्षात ठेवायच्या सर्व गोष्टी. नेक्स्ट वन इज 7. नेक्स्ट वन इज 75% ऑफ सोलर मास. सोलर सिस्टमचे नाही हां, सनचे मास आहे. सोलर मास मीन्स सन मास. एवढं लक्षात ठेवा. बघा 75% ऑफ, आधीच हे लक्षात ठेवा, सनचं मास किती, सोलर सिस्टमच्या मासमधून सनचं मास किती आहे? 99.86. एवढं मास सनचे आहे. आणि सनचे जे हे जे मास असेल माझा वॉटर जे पण मास कुठे गेलं ते मास ऑफ द सन दिस इज, याच्या 75% हायड्रोजनचे मास आहे. ते किती आहे? 75% हायड्रोजनचे मास आहे अँड रेस्ट हेलियम प्लस स्मॉल क्वांटिटीमध्ये अदर गॅसेस जस्ट लाईक कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन पण असेल. व्हॉट? 75% ऑफ सोलर मास मीन्स मास ऑफ द सन, याच्या 75% इज फुल बाय और इज फिल्ड बाय हायड्रोजन, रेस्ट ऑफ द हेलियम अँड प्लस मग स्मॉल. 75% हे असेल, हे मे बी 24 समथिंग काहीतरी पर्सेंट असेल आणि राहिलेला 1% किंवा 1%पेक्षा कमी त्याच्यामध्ये CO2 कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, डिफरंट टाईप्स ऑफचे गॅसेस आहेत, नायट्रोजन पण आहे, असे निऑन आहे, सिलिकॉन आहे ते गॅसेस. बट दॅट्स हॅज अ मास ओनली लेस दॅन 1%. ओके, हेलियम आणि हायड्रोजन बिग आहे, त्याच्यातून हायड्रोजन हॅज 75%. ओके, 75% तोच कवर करून घेतो. नाऊ नेक्स्ट रेडियस पण दिलेली आहे. ओके, सो आता एक काम करू आपण, याला एक्स करून नेक्स्ट काय दिलं आहे? रेडियस दिली आहे सनची. रेडियस म्हणजे काय असतं? डायमीटर अपॉन 2. फॉर्म्युला आहे रेडियसचा, जॉमेट्री ते. रेडियस म्हणजे काय? डायमीटर अपॉन 2. आणि रेडियस दिलेली आहे आपल्याला 6.960 प्लस मायनस 10⁸ मीटर. हे मीटरमध्ये दिलं आहे, तर तुम्हाला एक्झॅक्टली डायमीटरला 2ने डिवाइड केलं का हे दिसेल असं काय होणार नाही, कारण दॅट्स इज इन अ किलोमीटर अँड इट इज इन अ मीटर असं दिलं आहे, तर ते डायरेक्टली डिवाइड नाही होणार. हां, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं तर बघा, हा 6 आहे आणि हा 8 आहे. किलोमीटर आणि मीटरमध्ये जर बघितलं तर 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ओके, म्हणजे काय? 10⁻³ मीटर. तर बघा, तो पॉवरमध्ये 6 आणि 8 एक थोडासा डिफरंट येताना दिसेल तुम्हाला, कारण 3च्या पॉवरने ते डिफरंट होतं. ओके, दिस इज रेडियस. हे पण तुम्हाला क्रॅम करायचे आहे. नाव एव्हरेज डेन्सिटी. आता एव्हरेज डेन्सिटी म्हणजे काय? एक पर्टिक्युलर प्लेसमध्ये किती मास आहे ते म्हणजे डेन्सिटी. मीन्स काय? मास अपॉन द व्हॉल्यूम ऑफ दॅट बॉडी. एखाद्या बॉडीची डेन्सिटी म्हणजे काय? तर मास ऑफ दॅट बॉडी डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सेम. ओके, त्या बॉडीच्या व्हॉल्यूमने ज्यावेळेस डिवाइड करतो आपण त्याला म्हणतात डेन्सिटी. यू कॅन से दॅट द
डेफिनेशन लाईक दिस, मास अपॉन व्हॉल्यूम जनरल. सनची डेफिनेशन काय, सनचं जे व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये किती मास इन्क्लुडिंग ती म्हणजे सनची डेन्सिटी म्हणजे काय, तर सनच्या ज्या व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूममध्ये स्पेअर ऑब्वियसली जस्ट लाईक फुटबॉल, ओके, त्याच्या व्हॉल्यूममध्ये किती मास इन्क्लूड केलं गेलं, किती मास कंटेन येते म्हणजे त्याची डेन्सिटी, त्याला एव्हरेज डेन्सिटी म्हणतात. देर इज नो परफेक्ट व्हॅल्यू, सनवर जाऊन कोणी मेजर नाही करू शकत, सो एव्हरेज व्हॅल्यू त्या सर्व. ओके, सो एव्हरेज डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम अँड दॅट्स इज नथिंग बट 1.410 प्लस मायनस एररमध्ये दिली ती 0.002. ऑब्वियसली युनिट येईल ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. युनिट काय येईल, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. याच्या युनिट मीटर क्यूब सेंटीमीटर क्यूब असं असेल, मासचे युनिट असेल के जी ग्रॅम असं काहीतरी, तर इथं हे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये आपल्याला दिलेलं आहे. नाऊ टेम्परेचर, दॅट्स इम्पॉर्टंट थिंग. वॉट, टेम्परेचर ऑफ सन. दोन पार्टमध्ये देण्यात आलं आहे, दोन डिफरंट व्हॅल्यू दिल्या गेल्या आहेत. फर्स्ट वन इज फॉर कोर किंवा सरफेस म्हणा, सरफेसचे टेम्परेचर दिलं आहे आणि ते किती आहे 5762 प्लस मायनस 52 केल्विन. ओके, आणि सेकंड कोरचे टेम्परेचर दिले. कोर म्हणजे काय, तर बघा सन फुटबॉल असं म्हणतोय मी, दिस इज द सरफेस ऑफ सन अँड कोर का असेल, त्यांच्याकडचे सेंटर जो पॉईंट असेल तो म्हणजे का असेल, कोर. ओके, तर दोघांचे टेम्परेचर डिफरंट आहे. सरफेसचे टेम्परेचर हे दिलं आहे आणि कोरचे टेम्परेचर आहे व्हेरी बिग ॲज कम्पेअर टू सरफेस, व्हेरी ग्रेटर. ओके, 8 × 10⁶ टू 40 × 10⁶ केल्विन. बघा किती डिफरंट आहे. इथं 10⁻⁶ कोणतीही पॉवर नाही, तर 10⁶ टू 10⁶ एक रेंज दिलेली त्यांनी 8 to 40. ओके, एवढं टेम्परेचर कोरचे. दोघं व्हॅल्यूवरूनच कळतं आपल्याला की कोर हॅज मोर टेम्परेचर ॲज कम्पेअर टू वॉट, सरफेस. ओके ओके, नंतर काय, शेप काय, स्पेरिकल. मी आधीच बोललो आहे फुटबॉलसारखा आहे, स्पेरिकल आहे. रोटेशन जे बघितलं सनचं, सन रोटेट होतो, जस रोटेशनचं बघितलं तर सन एक पूर्ण सरफेस सॉलिड बॉडी नाही सर. सन जे ना सॉलिड बॉडी नाही, ग्लोईंग गॅसेसची बॉडी, म्हणजे गॅस मूव्ह होत असतात. तर रोटेशनचे जे अर्थचे जे सनचे जे रोटेट होतं, इट सेल्फ रोटेट होता राहतो सन. ओके, स्पिन मोशन म्हणतात त्याला, गोल गोल फिरत असतो. तर त्याचे रोटेशन आहे हे प्रत्येक डिफरंट पॉईंटला डिफरंट टाईपला रोटेशन कम्प्लीट करत होतो. मीन्स लाईक हा जर सन असेल, तुम्ही एक लाईन अशी टाकली समजा, याला आपण म्हणतो पोल, आणि ह्या पॉईंटला जे म्हटलं म्हणजे असा जो मूव्ह होत असेल तर याला म्हणतात इक्वेटर. ओके, तर याला रोटेट करण्यासाठी वेगवेगळे डिफरंट टाईप्स लागतात. तर त्याने दोन टाईम दिलेले आहे आपल्याला. वन रोटेशन ॲट इक्वेटर 25 days, याला लागतात 25 days रोटेट करण्यासाठी. हे मध्ये येतं, हे लक्षात ठेवा, इकडे लिहितो लागलेस मी. इक्वेटरसाठी 25 days. ओके, अँड पोलसाठी 36 days. खूप डिफरंट आहे दोघांमध्ये. सन required 36 days to complete the one rotation at the pole, while it required only 25 days to complete the one rotation at equator. What? इक्वेटर. हे तुम्हाला बुकमध्ये दिलं आहे. आणि ओके, नोट्सची गोष्ट आणा तुम्ही. बघा टेक्स्ट बुक आहे आणि थिअरॉटिकल पेपर, याच्यात मी शॉर्ट नाही करू शकत काय जास्त, की डेरिवेशनल नाही त्याच्यात, की डेरिवेशनला मी जास्त एक्सप्लेन करून की अजून दोन म्हणजे एखादी स्टेप तुम्हाला कळत नसेल, हा डायरेक्ट जम्प केलेलं असेल तर मी तिला पूर्ण एक्सप्लेन करून दिलं, असं काहीच नाही इथं. एक काय म्हणतो, मी बुक पण दाखवतो मला. मी बुकची PDF तुम्हाला देऊनच दिला आता. एक बारीकसं बुक आहे आणि पूर्ण थेअरी आहे, डायग्रॅम थेअरी. याला शॉर्ट करण्यात कोणताही पॉईंट नाही. सो याची तुम्हाला डायरेक्ट PDF मिळून जाईल. तुम्ही स्वतः नोट्स त्याच्यातून PDF म्हणून स्वतः नोट्स लिहून घ्या, स्वतःच्या हँडरायटिंगने लिहा. आणि ऑफलाईन पेपर होणार आहेत, लक्षात ठेवायचे, ऑनलाईन पेपर राहणार नाही. सो यू हॅव टू प्रिपेअर नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स. तुम्हाला प्रिपेअर करायची सर्व सब्जेक्टची नोट्स, किंवा तुम्हाला जेही नोट्स दिली जाईल ती नोट्स तुम्हाला यूज करायची. ओके, आणि हे टेक्स्ट बुक आहे, याला काही शॉर्ट नाही करू शकत मी जास्त अजून. याला कारण बघा दोन टाईप्सचे बुक्स असतात. एक म्हणजे टेक्स्ट बुक असेल,
लक लाईक दिस. आणि दुसरं काय असेल तर रेफरन्स बुक, ते पण दाखवतो मी तुम्हाला. ओके, हे रेफरन्स बुक आहे, हे मॅथमॅटिकल फिजिक्सचे रेफरन्स बुक आहे. TYBSCचा जो सिलेबस याच्यातून येतो, MSCचा सिलेबस याच्यातून येतो. आता याला मी शॉर्ट करू शकतो. वाय? जे सिलेबसमध्ये जेवढे टॉपिक कंटेन आहेत ते घेईल मी, त्याच्यातून मेन जे आहे की त्याच्यातून जे दिल का नाही त्यात पूर्ण डीप दिल नॉलेज असतं, त्याला शॉर्ट करून एक नोट्स बनवायला लागते. आणि ती नोट्स म्हणजे काय असते? टेक्स्ट बुक असते. ओके, सो याला शॉर्ट करून मी थेरी पेपर याला परत लिहून मी तुम्हाला देईल. ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही. मी तुम्हाला याची PDF पाठवेल. यू हॅव टू प्रिपेअर द नोट्स फ्रॉम दॅट PDF. ओके, आणि तुम्ही डायरेक्ट पण हे बुक कसं आहे तुम्हाला मिळून जाईल शॉपवर. हे डायरेक्ट पण रीड केलं, लायब्ररीमध्ये पण हे बुक. ओके, हे डायरेक्ट पण तुम्ही रीड केलं तरी चालेल. हे ऑलरेडी शॉर्ट बुक आहे. टेक्स्ट बुक म्हणजे ऑलरेडी शॉर्ट असतं, याच्यातून काही शॉर्ट करता येत नाही आणि एकदम इझी लँग्वेजमध्ये. ओके, सो नोट्सचं तुम्हाला मी त्याची PDF पाठवण्यात देणार आहे. राहिलं कुठं होतं आपण? 36 and 25 days हे दिलेलं आहे. अँड लास्ट थिंग्स, one of the most important ज्याच्यासाठी हे सर्व कारस्थान झालं आहे ती म्हणजे एनर्जी. व्हॉट? सन एनर्जी. याच्यामधलाच पार्ट आहे. लास्ट पार्ट द सनमध्ये सन एनर्जी, त्याच्यामधला लास्ट पार्ट आहे. मग सन एनर्जी कसं काय आपल्यापर्यंत सन एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये? ते सोलर रेडिएशन. बट हे रेडिएशन कुठून येतात? तर रेडिएशन केव्हा येतात? ज्यावेळेस एखादी बॉडी हीट असेल विच हॅज अ हायर टेम्परेचर दॅन सराउंडिंग. सनचे जे टेम्परेचर आहे ते हायर आहे ॲज कम्पेअर टू सराउंडिंग. दॅट्स वाय इट इमिट्स द एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट ऑर रेडिएशन, अँड दॅट्स रेडिएशन कम्स टू द अर्थ, अँड नाव वी आर गोइंग टू द यूज दॅट रेडिएशन आर्टिफिशियली. नॅचरली आपण आधीपासून यूज करतोय, आर्टिफिशियली आपल्याला ते यूज करायचे. ओके, पण मग याचे हीटचे टेम्परेचर का जास्त आहे? रेडिएशन तर इमिट करतं, मग टेम्परेचर का जास्त आहे? बिकॉज ऑफ न्यूक्लियर फ्युजन प्रोसेस. व्हॉट? न्यूक्लियर फ्युजन प्रोसेस. दॅट्स नेम इज टोटली न्यू फॉर यू. तुझ्यासाठी टोटली न्यू नेम आहे. आय थिंक मला वाटतं